विभिन्न मांगों को लेकर यवतमाल में किसान आंदोलन पर उतर आए हैं। आजाद मैदान में किसानों ने आज से अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी है। मांगी पूरी होने तक आंदोलन पर डटे रहने की चेतावनी आंदोलनकारियों ने दी। यवतमाल जिले में भारी बारिश के कारण किसानों को भारी नुकसान हुआ है। वहीं किसानों को उनकी फसल का सही दाम नहीं मिल पाने के कारण परेशान किसानों ने यवतमाल के आजाद मैदान में अनशन शुरू कर दिया। इस मौके पर किसानों की संपूर्ण कर्ज माफी, बाढ़ से फसलों को हुए नुकसान का मुआवजा, साथ ही कपास और सोयाबीन की फसल को उचित दाम देने की मांग की गई। मांगे पूरी होने तक आंदोलन पर डटे रहने की चेतावनी आंदोलनकारियों ने दी। आजच्या प्रमुख मागण्या सोयाबीन आणि कापूस आहे। सोयाबीन आणि कापसाला मागणी का करतोय? कारण यवतमाळ डिस्ट्रिक्ट हा प्रामुख्याने कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो। आशिया खंडाचा जर आपण एकंदर विचार केला तर सोयाबीन आणि कापूस हा यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो आणि आमची रास्त मागणी आहे। सोयाबीनला किमान 6 ते 8 आणि कापसाला किमान 8 ते 10 हजार क्विंटल मागे भाव भेटावा आणि जोपर्यंत हा भाव भेटणार नाही, आम्हाला आमच्या हक्काचा पीक विमा भेटणार नाही, आम्हाला आमच्या हक्काची कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आझाद मैदान येथे सुरू केलेलं बेमुदत अन्नत्याग आंदोलन कृष्णाभाऊ पुसनाके आणि सचिन मनवर यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू राहील। आमच्या जीवितवाला जर काही झाले तर याची पूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची, या जिल्ह्यातील या विधानसभा प्रक्षेत्रातील स्थानिक आमदाराची आणि पालकमंत्र्याची राहील।